नमस्कार मित्रांनो, माझी दुर्ग भ्रमंती या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, आपल्या महाराष्ट्राला राकड देशा, कणखर देशा आणि दगडांच्या देशा असं म्हणतात। या महाराष्ट्रामध्ये असणारा सह्याद्री पर्वताची निर्मिती ही ज्वालामुखीमुळे झाली। सह्याद्री पर्वतामध्ये आढळणारा जो दगड आहे हा बेसॉल्ट प्रकारचा दगड आहे। बेसॉल्ट दगड हा जितका बाहेरून कणखर असतो तितका आतून तितकाच मृदू असतो। म्हणून प्राचीन काळामध्ये महाराष्ट्रामध्ये जे राज्यकर्ते होऊन गेले त्यांनी व्यापारासाठी किंवा सैनिकांसाठी अनेक याच डोंगरामध्ये लेण्या खोदल्या, तसेच अनेक दुर्गही बांधली आहेत। महाराष्ट्रातले काही दुर्ग ज्यांची बांधणी ही साधारणपणे 2 ते 2,500 वर्षापूर्वीपर्यंतची आहे। आज अशाच एका दुर्गाला मी भेट द्यायला आलो आहे। मित्रांनो, मी आलो आहे नाणेघाटामध्ये आणि हा नाणेघाट ज्याची निर्मिती ही साधारणपणे आजपासून 2000 वर्षापूर्वी झाली होती। सातवाहन सम्राज्ञी नागणिका हिने हा व्यापारी मार्ग बांधला। हा त्या काळी आंतरराष्ट्रीय दर्जाचा व्यापारी मार्ग होता। हाच नाणेघाट जो कोकण आणि देश किंवा घाट याला एकत्र जोडणारा हा व्यापारी मार्ग आहे। आणि त्या काळी सातवाहन राज्यकर्त्यांचे व्यापारी संबंध हे रोम आणि पर्शिया या देशांशी होते आणि तेव्हा मालाची देवाणघेवाण व्हायची। त्यावेळेला याच मार्गाने देशावरती माल ने-आण होत असे। त्यावेळी हा प्राचीन व्यापारी मार्ग इतका प्रसिद्ध झाला की ह्याला संरक्षण करण्यासाठी किल्ले बांधण्याची गरज भासली। त्यामुळे इथे एक दुर्ग शृंखलाच निर्माण झाली, एक फोर्ट चेन निर्माण झाली, ज्यामध्ये निमगिरी, शिवनेरी, चावंड, हडसर आणि जीवधन या किल्ल्यांची निर्मिती त्या काळामध्ये झाली। त्यातल्याच ह्या नाणेघाटाचा पाठीराखा संरक्षण करता अशा जीवधन किल्ल्याला मी आज भेट देणार आहे। तर मित्रांनो, मी चाललो आहे जीवधन किल्ल्यावरती। मी नाणेघाट चढणार आणि आता वर जाणार आहे। तर पुढे आपण भेटूच। आज माझा मुक्काम घाटघरमध्ये असणार आहे। घाटघरला मी स्टे करणार आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे उद्या मी जीवधन किल्ला चढायला घेणार आहे। तर मी आता सुरुवात करतोय माझ्या ट्रेकला। सो लेट्स गो टू जीवधन फोर्ट। या तर मित्रांनो, या ट्रेक मध्ये माझ्यासोबत आहे लेस्टर भाऊ। से हाय लेस्टर। हाय गाईस, वेलकम बॅक। नाणेघाट चढून आम्ही आता वरती जात आहोत। आम्हाला 4:30 वाजेपर्यंत 4:30 किंवा 5 वाजेपर्यंत आम्हाला वरती घाटघरला पोहोचायचं आहे। सो खूप एक्साइटेड आहे या ट्रेक साठी। मित्रांनो, आम्ही आता नाणेघाट चढलोय आणि वरती येतोय, चालतोय आम्ही पुढे। नाणेघाटाचा नाण्याचा अंगठा ज्याला थम्सअप बोलतात तो इकडनं दिसेल, मी तुम्हाला दाखवेन आता थोड्या वेळाने। मित्रांनो, या आंतरराष्ट्रीय व्यापारी मार्गाला नाणेघाट हे नाव का पडलं ते मी तुम्हाला सांगतो। मित्रांनो, जसं की मी मगाशी म्हणालो की हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा व्यापारी मार्ग होता, इंटरनॅशनल ट्रेड रूट होता। तर बाहेरून जो माल यायचा तो याच वाटेवरून वरती देशावरती जायचा। तिथे आताच्या भाषेत आपण ज्याला टोल बोलतो, तिथे वरती जकात होतं। तर त्यावेळी इथनं माल आणून वरती जो या मार्गाचा जे वापर करायचे त्या बदल्यात त्यांना इथे जकात करावी लागायची, जकात द्यावी लागायची, ज्याला आपण आताचं टोल बोलतो। जसं आपण मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेने जातो तर वाटेत टोल भरतो, आपण रस्त्याचा वापर करतो किंवा त्यासाठी, तसंच तिथे त्यांना टोल भरावाचा लागायचा, नाणं द्यावं लागायचं। म्हणजे तिथे नाणं सबमिट करावं लागायचं। तिथे वरती एक रांजण आहे, त्याच्यात ते लोक नाणं टाकायचे किंवा त्या काळात जो काही चलन होतं ते तिथे टाकायचे। म्हणून की काय या रस्त्याला नाणेघाट असं नाव पडलं। इथली जी सम्राज्ञी होती, जी राणी होती नागणिका, हिने एक इथे पहिली खिंड होती वरती, मी म्हणजे ती अजून रुंद करून एक व्यापारी मार्ग बांधला। आणि हा व्यापारी मार्ग एवढा प्रसिद्ध होता की शक राजा नहपान ह्याला हा व्यापारी मार्ग ताब्यात घ्यायचा होता। तेव्हा त्यांनी सातवाहन राजांवरती आक्रमण करून हा मार्ग एक 30 ते 40 वर्षासाठी आपल्या ताब्यात घेतला होता। एवढा हा व्यापारी मार्ग त्यावेळी प्रसिद्ध होता। इंग्रज येईपर्यंत सुद्धा हा व्यापारी मार्ग चालू होता। जसं की इंग्रजांनी नंतर इथे आक्रमण केलं आणि इंग्रजांनी अनेक रस्ते बांधले, त्यानंतर या व्यापारी मार्गाचं महत्त्व कमी झालं। तर असा आहे हा ऐतिहासिक नाणेघाट। आपण वरती जाऊ
आणि मी तुम्हाला ती गुहा दाखवेन. त्या गुहेमध्ये नागणिका राणीने तिच्या कुळाची गाथा सांगितलेली आहे. तिने जे यज्ञामध्ये दानधर्म केले, किती प्रकारचे यज्ञ केले, तसेच त्यांच्या घरात कोण कोण होते, या सर्वाची माहिती त्या लेखामध्ये आहे. मित्रांनो, जीवदान किल्ल्यावरती जायला प्रामुख्याने 2 वाटा आहेत. एक म्हणजे कल्याण दरवाजा मार्गे आणि दुसरी म्हणजे जुन्नर दरवाजा मार्गे. जर तुम्ही मुंबई कल्याण साईडने येणार असाल आणि जर तुम्ही एसटीने येणार असाल तर वैशाखरे येथे उतरावे. तिथे उतरून नाणेघाट ट्रेकिंग पॉइंट येथे येऊन नाणेघाटचा ट्रेक करून नाणेघाटच्या पठारावरून येऊन तुम्ही पुढे जीवदान किल्ल्यावर कल्याण दरवाजा मार्गे येऊ शकता. तुम्ही जर तुमच्या पर्सनल व्हेकलने येणार असाल तर तुम्ही माळशेज घाट उतरून पुढे राईट घेऊन नाणेघाट इथे वरती आल्यानंतर तिथे गाडी पार्क करूनही तुम्ही कल्याण दरवाजा मार्गे जीवदान किल्ल्यावरती येऊ शकतात. जर तुम्ही शिवनेरी किंवा जुन्नर साईडने येणार असाल तर तुम्ही पुढे माळशेज घाटाच्या इथे आल्यानंतर लेफ्ट घेऊन घाटघर येथे या. घाटघर हे बेस विलेज आहे. माझ्या पाठीमागे तुम्हाला एक असा अंगठ्याचा आकार दिसतोय, त्याला नाण्याचा अंगठा किंवा थम्सअप असं म्हणतात. आणि बरोबर त्याच्या म्हणजे डाव्या साईडला आपल्याला जिथे जायचं आहे तो जीवदान किल्ला दिसतोय. तो अजस्त्र जीवदान आणि त्याचा वानरलिंगी सुळका त्या तिथल्या धुक्यामध्ये हरवलेला आहे. असं स्पष्ट दिसत नाही, एकदम फोकस केल्याच्या नंतर आपल्याला दिसतोय. तर आपल्याला तिथे जायचंय, त्या किल्ल्यावरती जायचंय जीवदान. सो चला आपण आपल्या रस्त्याने मार्गस्थ होऊया जीवदानकडे. हाय फ्रेंड्स, आम्ही नाणेघाट आता जवळजवळ अर्धा चढलेलो आहे. इथे छोटंसं पठार लागलंय. आम्ही इथे थोडा रेस्ट केला, जवळजवळ 20-25 मिनटं आम्ही इथे रेस्ट केला, कारण ही जी चढण खूप थकवणारी होती. माझ्या मागे तुम्हाला दिसतोय नाण्याचा अंगठा, हा आता एकदम जवळ आलाय. आणि हा डोंगर आणि हा नाण्याचा अंगठा, ह्याच्यामध्ये बघा या बेचक्यामध्ये एक छोटीशी वाट दिसते आपल्याला. इथे आपल्याला त्या वाटेने वरती घाटघरकडे जायचं आहे, जिथे जीवदान या किल्ल्याचं बेस आहे. मित्रांनो, काही इतिहास अभ्यासकांच्या मते आपल्या राज्याला असलेलं महाराष्ट्र या नावाची उत्पत्ती तसेच आपली मातृभाषा असलेल्या मराठी या नावाची उत्पत्ती देखील याच नाणेघाटातून झाली. महारटी, महारथी, मराठी आणि पुढे याच नावांचा अपभ्रंश होऊन महाराष्ट्र आणि मराठी हे नाव अस्तित्वात आलं. तसेच आपलं मराठी हिंदू परंपरेनुसार जे आपलं नवीन वर्ष सुरू होतं गुढीपाडव्याला, त्या शालिवाहन शकाची सुरुवात सुद्धा याच नाणेघाटातून झाली. महाराष्ट्राला पहिली एकसंध आणि स्थिर सत्ता देण्याचं काम या सातवाहन राजांनी दिलं. या नाणेघाटाने तब्बल 430 वर्षांची सातवाहन राजांची सत्ता पाहिलेली आहे. वर्ग आणि वर्गमूळ म्हणजे स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट याचं ओरिजिन, तसेच भारतामध्ये यज्ञ किती प्रकारचे केले जातात, यज्ञात दान कसं दिलं जातं, यज्ञाचे किती प्रकार असतात, याची सर्व माहिती नाणेघाटातील लेणीमधल्या 20 ओळींच्या एका शिलालेखामध्ये आहे. महाराष्ट्रातल्या एकूण शिलालेखांपैकी सर्वात जास्त शिलालेख हे सातवाहन राजांचे आहेत आणि त्यातील सर्वात जास्त शिलालेख हे पुण्यातील जुन्नर तालुक्यामध्ये आहेत. आता ऑलमोस्ट पोहोचलोय. आता थोड्याच वेळात आम्ही तिथल्या वरच्या पठारावरती जाऊ. तुम्ही जेव्हा नाणेघाट चढून येतात त्यावेळेला या अशा प्रकारे पाण्याच्या टाक्या लागतात. प्राचीन काळी जेव्हा इथनं व्यापार व्हायचा त्यावेळेला बैलगाड्या किंवा बैल किंवा खेचरं गाढवं ज्यांच्या पाठीवरती माल लादून घेऊन यायचे, मग ते घोडे वगैरे असतील किंवा जे वाटसरू असतील, जे या नाणेघाटामार्गे जीवदान किंवा या पठारावर जायचे म्हणजे कोकणातून घाटमाथ्यावर जायचे, त्यांच्या पाण्यासाठी ही व्यवस्था केलेली होती. ही त्यावेळीची व्यवस्था आहे. म्हणजे इथे हे एक पाण्याचं टाकं आहे, तसंच तिकडे खाली सुद्धा एक छोटंसं पाण्याचं टाकं आहे. सो वाटसरूंसाठी केलेली ही पाण्याची व्यवस्था आहे. ही पाणी तुम्ही आजही पिऊ शकतात. तुम्ही इथे जवळ जाऊन बघितलं तर या पाण्याच्या टाक्यामध्ये छोटे छोटे मासे आहेत. आणि आम्ही ही पाण्याची बाटली सुद्धा इथनं भरून घेतली, त्यामुळे हे पाणी पिण्यायोग्य आहे. तुम्ही जर कधी या वाटेने येणार असाल आणि तुमच्याकडे पाणी जर संपलेलं असेल तर तुम्ही हे पाणी वापरू शकता. हाय फ्रेंड्स, फायनली आपण जी नाणेघाटातली जी लेणी आहे, प्रसिद्ध लेणी आहे नाणेघाटामधली, त्या लेणीमध्ये आपण आलेलो आहोत. माझ्या मागे तुम्हाला हा जो शिलालेख दिसतोय, हा शिलालेख सातवाहन सम्राज्ञी नागणिका हिने कोरून ठेवलेला आहे.
हा 20 ओळींचा शिलालेख आहे आणि भारतामध्ये जेवढे पण शिलालेख आहे त्या सर्व शिलालेखांमध्ये हा सर्वात मोठा शिलालेख आहे. हा शिलालेख ब्राह्मी स्क्रिप्ट मध्ये लिहिलेला आहे आणि हा वाचतात प्राकृत भाषेमध्ये. आता मी तुम्हाला दाखवतो पूर्ण. हा बघा, हा पूर्ण असा शिलालेख आहे जो या भिंतीमध्ये इथे कोरलेला आहे. आपलं दुर्दैव हेच आहे की आपण हा शिलालेख टिकू शकत नाही आहोत, कारण इथे बघा, इथे मध्ये पॅचेस आलेले आहेत, त्याच्यामुळे मध्ये इथे काय लिहिले गेलेलं आहे हे आपल्याला दिसत नाही. तशी या इथे ना एक फार मोठी एक गोष्ट होती या इथे. नागणिकेने जेव्हा ही लेणी कोरली तेव्हा त्यावेळी इथे जे जे त्या काळातले सातवाहन राजे होते त्यांचे पुतळे इथे कोरलेले होते, पण दुर्दैवाने आपल्याला ते आता इथे पाहायला मिळत नाहीत कुठे. ते याच इथे होते. मी एका पुस्तकामध्ये वाचलेलं तेव्हा त्याचा संदर्भ या इथे होता. तसेच काही ब्रिटिश ऑफिसर्स होते ज्यांनी 1825 साली या भागात त्यांनी संशोधन केलं होतं. 1825 पर्यंत या भागात इथे ते पुतळे होते जे सातवाहन राज्यकर्त्यांचे, नागणिका, सातकर्णी वगैरे हे जे त्या काळातले जे राजे होते त्यांचे पुतळे या भागात होते, परंतु आपल्याला ते दिसत नाहीत आता. कसं असतं की या पूर्ण हा जो शिलालेख आहे ना ह्याच्यावरती कार्बन डायऑक्साईड म्हणा किंवा आवाज किंवा या सगळ्यांचा परिणाम होत असतो. आपण इथे पाहत असाल, इथे कोणीतरी काहीतरी शिजवलेलं आहे, त्याने जो धूर निर्माण होतो किंवा CO2 निर्माण होतो त्याचाही परिणाम या सगळ्या ह्याच्यावरती होतो. तसेच आपले भारतीय लोक असे आहेत की आपली जी पुराण संस्कृती आहे ही त्यांना टिकवता येत नाहीत, त्यामुळे हे असं काहीतरी इथे लिहून ठेवतात. त्याच्यामुळे आपलाच इतिहास आपल्या पुढच्या पिढीपर्यंत जात नाही. बघा काय घाण करून ठेवले इकडे, हे बघा असं आहे. तर हा पूर्ण असा 20 ओळींचा शिलालेख या पूर्ण गुहेमध्ये आहे. हे बघा इथपर्यंत आहे पूर्ण. हे बघा, हे आता इथे काही दिसत नाहीत आपल्याला, असा हा शिलालेख आहे. ही जी बाजूची खिंड आहे, आता आपण याच खिंडीतनं जाणार आहोत. ही खिंड अख्खीच्या अख्खी खोदून हा नाणेघाट तयार करण्यात आला होता. प्राचीन काळी जो रोम आणि ग्रीस यांच्याशी जो व्यापार व्हायचा त्यावेळी शूरपारक म्हणजे आताचा नालासोपारा वगैरे ही जी बंदरं होती, या बंदरातनं जो माल यायचा आणि इकडनं जो आयात निर्यात व्हायची त्यासाठी हा नाणेघाट कोरण्यात आला होता. सातवाहन सम्राज्ञी नागणिका ही बहुजन समाजातील होती, तर सातवाहन राजे हे वैदिक धर्माचे पालनकर्ते होते. जरी सातवाहन राजे हे वैदिक धर्माचे पालनकर्ते असले तरी त्यांनी बौद्ध आणि जैन या दोन्ही धर्मांना राजाश्रय दिला होता. सातवाहन सम्राज्ञी नागणिका हिने फक्त ब्राह्मणांनाच दान दिले नाही, तर सर्वसामान्य शेतकऱ्यांनाही जनावरे आणि बियाणे दान केल्याचा उल्लेख येथील शिलालेखामध्ये आहे. सातवाहन सम्राज्ञी नागणिका हिने पहिल्या यज्ञात 2, दुसऱ्या यज्ञात 4, तिसऱ्या यज्ञात 16 तर चौथ्या यज्ञात 64 गायी दान केल्याचा उल्लेख या शिलालेखामध्ये आहे. म्हणजेच जेव्हा शून्याचाही शोध लागला नव्हता, तसेच थोर गणिती तज्ञ भास्कराचार्य यांच्या जन्मा अगोदरपासून वर्ग आणि वर्गमूळ या संकल्पना अस्तित्वात असल्याचा भरभक्कम पुरावा येथील लेणीतील 20 ओळींच्या शिलालेखामध्ये आहे. थोर सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी याने शकांचा राजा नहपान याचा पराभव केला आणि त्या दिवसापासून एक नवीन कालगणना सुरुवात केली. ती कालगणना आपण आजही वापरतो, ती म्हणजे शालिवाहन शक. शकामध्ये आपण 78 मिळवले की आपल्याला इसवी सन सापडते. म्हणजेच इसवी सन 78 मध्ये गौतमीपुत्र सातकर्णी याने नहपानाचा पराभव केला. तर या इतर सर्व माहिती आपल्याला नाणेघाटातील शिलालेखात मिळतात. नाणेघाट इथे संपलेला आहे. आम्ही नाणेघाटाची खिंड ओलांडून पठारावर पोचलेलो आहोत. तर मित्रांनो, आपण नाणेघाट पूर्ण चढून वरती आलेलो आहोत आणि हा जो माझ्या बाजूला हा दगडी रांजण आहे. मी जसं तुम्हाला हे चालू होण्यापूर्वी, नाणेघाट चालू होण्यापूर्वी मी बोललेलो की ह्याला नाणेघाट का नाव पडलं, तर हा इथे जकात भरली जायची. त्यावेळी जे व्यापारी यायचे माल घेऊन परदेशातनं इथे व्यापार करायला,
त्यांच्यासाठी हे जकात होतं. म्हणजे आताच्या भाषेत बोलायचं झालं हा टोल होता. त्यांना इथे कर गोळा करावा लागायचा. मग ते नाणं इथे टाकायचे आणि पुढे जायचे आणि इथनं जे कलेक्शन व्हायचं, जो पैसा जो महसूल मिळायचा तो जीवदानवरती घेऊन जायचे आणि जीवदानवरून मग इथे जे बाजूबाजूचे किल्ले आहेत चावण, शिवनेरी, हडसर, इथे ती संपत्ती तिथे घेऊन जायली आहे. तो जे धन होतं ते तिथे घेऊन गेलं जायचं. तर हे रांजण आहे त्या काळातलं. तर हे ऐतिहासिक रांजण ज्याला 2000 वर्ष झाली आहेत, आज 2000 वर्षापेक्षा पण जास्त झाली आहेत, ते आज इथे आहे. तर नाणेघाट जिथे संपतो तिथे हे रांजण आपल्याला पाहू शकतात. तर हे आहे नाणेघाटाजवळील रांजण. मित्रांनो, आपण जो खालून नाण्याचा अंगठा पाहत होतो ना, तो हा समोर आहे. आम्ही आता पठारावर आलेलो आहोत आणि हा समोर दिसतोय तो जीवदान किल्ला आहे. आपल्याला उद्या सकाळी जीवदान किल्ल्यावरती जायचं आहे. आता आपण बघू ते कुठे टेंट लावायला आपल्याला मिळतोय. जिथे आपल्याला टेंट लावायला जागा मिळेल तिथे टेंट लावून आपण आराम करून उद्या सकाळी जीवदानला आपण प्रस्थान करू.